तर नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत ना. तर आपण चाललो ते म्हणजे आता पुण्याला चाललो. तर इकडे आता बघायला गेलो तर जवळजवळ आपण आता बहुतेक तर आलोत आणि आता चाललोय पुण्याला. पाऊससुद्धा लागतोय, तुम्हाला दाखवतो. इकडे आल्यानंतर आपल्याला एक डंपर दिसतोय, म्हणजेच ॲक्सिडेंट झाला. आय थिंक झोपेत घुसलाय का काय घुसलाय ते काय माहिती नाही, तुम्हाला दाखवतो. पण डंपर हा बघा कुठे गेला, बघा खचलाय का काय करायचं ते समजत नाही. बघा काय करून मेन रस्ता इकडून यायचा आहे आपल्याला. इकडून आल्यानंतर हा डायरेक्ट इकडे गेलाय. हा गेलाय का इकडे त्यांनी लावलाय का खचलाय काय माहिती. हा बघा कुठे गेला, आपल्याला दिसतोय इकडून. आपण आता चाललो इकडून. तर मी एकटाच आहे गाडीत, कोणीच नाही, कारण का मी जरा घरातलीच माणसं होती, सोडायला आलो पुण्यावरून काल. तर आज चाललो आहे रिटर्नला. तर जाऊया, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये म्हणजे शेवटपर्यंत राहा, कारण का खूप मजा आहे ना. आपण आज खंडाघाट एक्सप्लोर करणार. खंडाघाट तुम्हाला दाखवणार जाता आता. चला, इकडे बघतो आपण वट पौर्णिमा. आणि वट पौर्णिमेच्या दिवशी आज बायका वाडाला पोजायला गेल्या होत्या इकडे. तर दिसत आपल्याला. चला, तर आपण चहा प्यायला थांबलो मस्त की टोस्ट आणि एक बिस्किट घेतलेलं आहे. गाडी बघा किती छान झाली आपली. बघतो आपण ह्या रस्त्याने आलो आणि इकडे आल्यानंतर इथे थांबलो होतो. स्वामी अमृततुल्य म्हणजे इथे चहा प्यायला थांबलो होतो. तर इकडून जातोय आता आपण. हा आपला गाडीची अवस्था बघा कशी आले, घाण झाले. तर चला जाऊया. समोरचं हॉटेल आहे फेमस मालवणी, तिथे जर आपण काही गेलो नाही पण नाव बघितलं म्हणून तुम्हाला सांगतो. चला जाऊया आपण. तर मंडळी बघतोय आपण इकडे. आता आपण खोपोलीतून वर चढलो. खोपोलीतून वर चढल्यानंतर आपल्याला हा घाट लागेल आहे. तर घाटातला जर रस्ता आहे तो रस्ता तर खूप भारी आहे, पण टर्न बाबा डेंजर टर्न आहे ते. बघितले मागाशी टर्न लय खतरनाक आहे. पाठीमागे बघितलं असेल तुम्ही, टर्न लय डेंजर आहे तिकडे. इकडे बघा बाईकवाले बघा कसे चाललेत. बाईकला मस्त की टॉप बॉक्स वगैरे लावलेला एकदम. मंडई पावसामध्ये जी मजा असते ना फिरण्याची ती वेगळीच असते. अजून पाऊस पडत नाही, नाहीतर हे बघा इथे सुद्धा पाणी असतं. हा धबधबा एक छोटासा अटर रिव्हर आहे तिथे छोटासा, तिथे सुद्धा पाणी झालं असतं. इकडून टर्न बघा फक्त, आईच्या गावात खतरनाक आहे टर्न. चला, ओ हा बघा जागेवर टर्न आहे बघा. नंतर आपल्याला शिंगरोबा मंदिर लागतं. तर मंडई इकडे बघतो आपण. आय थिंक इकडे खंडा लागेल, पुढे खंडा घाट लागेल. आपण खंडाच्या पाठीत आहोत आणि इकडे ह्या रस्त्यावर आलो. पण हा बघा इकडे बघा गाड्या कशा. हा खतरनाक हायवे बघा फक्त. फक्त हायवे बघा. तर मंडई ह्याच्यापेक्षा खतरनाक बेंगलोर हायवे बघितला तुम्ही तर लय डेंजर आहे. इकडे बघा, हा बेंगलोर हायवे नाही, बेंगलोर हायवे दुसरा आहे. पण हा रस्ता सुद्धा बघा कसला खतरनाक आहे. आणि इकडून जो व्ह्यू दिसतो ना, आजूबाजूचा परिसर जो दिसतो ना, तो खतरनाक दिसतो. तिकडे समोर रेल्वेची पटरी आहे. तिकडे डोंगरामध्ये तुम्हाला दिसायचं ती बघा, तिथे रेल्वेची पटरी आहे. ही बघा इथे इथे इकडून व्ह्यू बघा फक्त, खतरनाक दिसतोय. आपल्या आजूबाजूचे डोंगर आणि हा नेचर, हा एकदम भारी. आणि आपली गाडी इथे इकडे बघा कशी वाटते, खतरनाक ना. चला जाऊया आपण पुढे आता. म्हणजे इकडून व्ह्यू बघा फक्त. इकडे बघा ट्रेनची पटरीच असेल तुम्हाला इकडे समोर. इकडून ट्रेन जातात मंडई. इकडे बघा फक्त व्ह्यू बघा, एवढा डेंजर दिसतोय ना. त्या घाटामध्ये इंजिनसुद्धा थांबले ट्रेनच्या. इकडे बघा तिथून भुयार आहे समोरून इथे. हा खतरनाक व्ह्यू आहे. आणि इकडे बघा गाड्यासुद्धा बघा की थांबले बघा. हो कसला व्ह्यू आहे इथून, खतरनाक व्ह्यू दिसतोय मंडळी. इकडे बघा लोक बघा की थांबले इकडे. तुम्हाला नंतर बेंगलोर हायवेचा व्ह्यू दाखवतो मंडळी. तर मंडळी आपण इकडे बघतो, तुम्हाला मागाशी म्हटलं बेंगलोर हायवे तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आता आपण आलो ते ह्या वरच्या रस्त्याने आलो आणि हा खालचा रस्ता तुम्हाला डंपर वगैरे तो दाखवला तो. आणि हा समोर तुम्हाला दिसत असेल सीलिंग सारखा, हा बेंगलोर हायवे सरळ जातो मंडई हा. आणि ह्याच्याने आपलं अंतरसुद्धा खूप जवळ पडतं. इथून जे टनल आहेत मंडई ते खूप मोठे मोठे टनल आहेत बेंगलोर हायवेवरून.
हा बघा बँगलोर हायवे आपल्याला दिसतो इथे समोर. आणि इकडे आपण या पॉईंटवर थांबलो, तिकडे बघा सर्व थांबलेत ते बघतोय आपण. चला गाडी लावली आपली इकडे, चला जाऊया. इकडे बघतोय आपण आपल्याला घाटामध्ये नंतर इकडे एक मोठा वॉटरफॉल बघायला मिळतोय. इकडे बघतोय आपण आपल्याला वरतून ट्रेन जाताना दिसते. हे ट्रेनचे डब्बे बघा. हे आपली कुठे चालले काय माहिती. आपली काय नाही, आपली ट्रेन नाही ती, लोकांची सरकारची ट्रेन आहे ती. सरकारची कोणाची काय माहिती, पण ती ट्रेन आहे बस. हे आपल्याला जाताना दिसते, मी दाखवायचा प्रयत्न करतोय तुम्हाला. आणि आपण या रस्त्याने जातो इकडे बघा. आता आपण घाटातून आलो पुढे. आता आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला लोणावळा लागेल. लोणावळा लागल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे एकविरा आई. म्हणजेच एकविरा आईच्या दर्शनासाठी जायचं असेल तर कुठून रस्ता जातो. त्याच्यानंतर लोहगड विसापूर, जो सध्या लोहगड चर्चेत आहे, तो म्हणजेच सध्या लोहगड तुम्हाला माहिती असेल कोणत्या चर्चेत आहे ते. तर चला जाऊया पुढे आपण. रस्ता तर भारी आहे. तर म्हणजे आपण या रस्त्याने येतो आणि या रस्त्याने आल्यानंतर इकडे बघा तुम्हाला इथे बोर्ड दिसतो डाव्या साईडला. ते म्हणजे श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान, एकविरा आई इकडे आहे. कारला लोणावळा इकडे एकविरा आहे. आणि इथून बघा तुम्हाला इथे दिसत असेल, हा बघा ही बाईक जिथे थांबले, जस्ट एकविरा आईचा हा बोर्ड आहे. त्याच्या जस्ट समोर हे बघा इथे जी बाईक थांबले, तुम्हाला एकविरा पान दरबार इथे बघायला मिळेल. एकविरा पान दरबार. इथूनच जो रस्ता गेला आहे तो सरळ गेला आहे, तो म्हणजेच विसापूर किल्ला आणि लोहगड किल्ल्याकडे. थोडासा पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखव दिसतोय का बघूया. चला. रस्त्यावरून आपल्याला येताना दिसत होता पाठीकडून, पण विषय असा होता की पाठीमागे कुठे आपल्याला थांबायला चान्स नव्हता. हायवेला बाजूला जास्त जागा नाही थांबण्यासाठी गाड्या, आणि कंटिन्यू गाड्या सुसाट होत्या. इकडे बघा दिसते तुम्हाला. तसेच पुढे गेल्यानंतर दाखव तुम्हाला मी. आपल्याला दिसेल कोणतरी व्ह्यू बघायला. आय थिंक हा इकडे बघा. हा जो तुम्हाला मोठा डोंगर दिसतोय हा विसापूर किल्ला आहे. संपूर्ण मोठा किल्ला आहे तो. हा जो तुम्हाला डोंगर दिसतोय हा विसापूर किल्ला आहे हा. आणि हा जो बाजूला थोडासा डोंगर दिसतोय हा आपल्याला लोहगड दिसतोय. तर कधी आला तर नक्की विजिट करा विसापूर आणि लोहगड किल्ल्याला. तर मंडळी कधी जर आलात तुम्ही पुण्या साईडला तर विसापूर लोहगड नक्कीच ट्रेक करा. विसापूर किल्ला बघायला गेलात तर खूप मोठा आहे किल्ला. मी जाऊन आलो आहे. जर तुम्हाला विसापूर किल्ला बघायचा असेल, घर बसल्या जर विसापूर किल्ला तुम्हाला बघायचा असेल, फक्त बघायचा नाही तर विसापूर किल्ल्याचा इतिहाससुद्धा जाणून घ्यायचा असेल, तर माझ्या अकाउंटवरती जाऊन आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ आहे विसापूर किल्ल्याची, ती नक्की बघा. लोहगड किल्ल्याचीसुद्धा व्हिडिओ आहे, तीसुद्धा नक्की बघा. खूप भारी आहे व्हिडिओ. किल्ले हे भारीच आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच 1600चा जो काळ होता तो काळ एकदम भारीच होता. भारी म्हणजे लढाया वगैरे व्हायच्या त्यावेळेला. महाराजांनी किल्ले वगैरे बरेच घेतले. म्हणजे महाराजांनी किल्ले बरेच होते महाराष्ट्रामध्ये. आपल्या किल्ले बरेच आहेत, 365 किल्ले, बरेच किल्ले आहेत असे. मलासुद्धा बरेच किल्ले फिरायचे आहेत. फक्त फिरायचे नाही तर त्यांचा इतिहाससुद्धा जाणून घ्यायचा आहे आणि तुमच्यापर्यंतसुद्धा पोहोचवायचं आहे की नक्की महाराजांच्या काळामध्ये इथे काय झालं असेल, या ठिकाणी काय झालं असेल. पण बघा ना, लोहगडावरती एवढी अशी अत्यंत बेकार आणि जो किल्ला इतिहासात अजरामर आहे, म्हणजेच इतिहासात ज्याचं नाव आहे, ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला सुरत लुटली होती, ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला पूर्ण जेव्हा लुटून आले होते त्यावेळेला सर्व सोनं हे लोहगडावरती ठेवण्यात आलं होतं. पण बघा ना, तोच किल्ला आज काही लोकांच्या नजरेत वाईटसुद्धा ठरला असेल. कारण का अशी दुर्घटना घडली की विचारू नका. एखाद्या मुलीने आपल्या होणाऱ्या नवरा तर झाला नव्हता, होणार होता. पण जर मी एकच सांगू इच्छितो मंडळी, तुम्हाला की आपल्याला जर एखादी व्यक्ती नको पाहिजे असेल
मी त्यांचं दोघांचं सांगत नाही, जे आता झालं त्यांचं. मी सर्वांना हेच सांगू शकतो, जर आपल्याला व्यक्ती नको पाहिजे असेल, आपल्याला जी व्यक्ती आवडत असेल तर घरच्यांना सांगा की मला या व्यक्तीसोबत नाही राहायचं आहे, मला माझ्या आवडती व्यक्ती आहे तिच्यासोबत राहायचं आहे. तर तुम्ही घरच्यांना सांगा आणि तुम्ही बिनधास्त त्या व्यक्तीपासून दूर गेलात तरी चालेल. कारण का समोरची व्यक्ती ती जर तुमच्यामध्ये एवढा इंटरेस्ट दाखवत असेल, जर तुमच्यासाठी ती खूप काही करायला तयार असेल आणि पण तुम्हाला तीच व्यक्ती पाहिजे नको असेल, तर त्या व्यक्तीसोबत राहणं मला तरी चुकीचं वाटतं आहे. कारण का आपण जबरदस्तीने राहतो आहे असं वाटतं. तुम्ही सरळ त्या समोरच्या व्यक्तीला सांगून द्या की मला तुझ्यासोबत नाही राहायचं आहे. तर व्हिडिओ बनवण्यामागचं कारण आपलं हे होतं की आपण व्ह्यू दाखवतो, पण विषय आला किल्ल्याचा आणि लोहगड किल्ला दाखवत असताना हा विषय आला. तर काय असेल, जर आपण आपण कंटेंट वेगळा टाकतो आणि व्हिडिओ थोडं वेगळं बोललो तर सॉरी, जर चुकलो असेल तर माफ करा. पण एवढं सांगू इच्छितो, चांगलंच आहे. आपण याच्यावरती पर्सनलसुद्धा व्हिडिओ बनवू. तर चला, खूप भारी आहे आणि एकदा नक्की येऊन जा. चला, इकडे बघा, रस्ता तर बघत आहे ना, एकदम एवढा डेंजर आहे ना, खतरनाक रस्ता आहे. म्हणजे खूप भारी रस्ता आहे. भारी म्हणजे विचारू नका, पूर्ण हायवे मस्त वाटते. मंडई इकडे बघतोय आपण, आत्ता आलो ते म्हणजेच पुण्यामध्ये पोहोचलोच आपण. तर इकडचा व्ह्यू बघा पुण्याचा. सध्या पाऊस, तर पुण्यामध्ये सुद्धा पाऊस काय पडत नाही. काय बाबा, यावर्षी काय पावसाचं झालं काय समजत नाही. गावाला पाऊस पडतोय. आपण उद्या जाऊ गावाला, त्यावेळेला गावचा व्हिडिओसुद्धा, गावचे व्हिडिओ कंटिन्यू येतात तुमच्यापर्यंत, ते पोचवू आपण अजून व्हिडिओ. तर पुण्याचा व्ह्यू बघा जरा. हा बघा, आणि आपल्याला ट्राफिकसुद्धा बरेचसे आहे. मध्ये लागते, एवढी नाही पण नॉर्मल अशी वाटते म्हणजे. तर चला जाऊया पुढे आता. तर मंडळी, तुम्हाला खंडाळा घाटातली व्हिडिओ, खंडाळा घाटाचा व्ह्यू आणि तिथून दिसणारे असंख्य असं नजारा, सुंदर असा डोळ्याचं पारणं फेडणारा नजारा, धबधबे, त्याच्यानंतर दिसणारा बँगलोर हायवे, त्याच्यानंतर सातारा हायवेचा जो व्ह्यू कसा वाटलं हे व्हिडिओमध्ये मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाहेर पाऊससुद्धा पडायला लागला आहे आता. तर चला, भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. गावाला आता खूप पाऊस पडत आहे, तुम्हाला गावच्या व्हिडिओ नक्कीच पोचवेन कसा पाऊस किती पडतो आहे ते. तर चला, आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.